प्रदेश एटीएसनं मोठी कारवाई केली आहे। अयोध्येमधून 3 संशयित व्यक्तींना ताब्यात घेतलेलं आहे। अयोध्येत तपासणी दरम्यान या 3 संशयितांना ताब्यात घेतलं गेलेलं आहे। या क्षणाची अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतोय। संपूर्ण राज्यभरात, देशभरात किंबहुना जगभरात अयोध्येमध्ये येण्याची, राम मंदिराच्या या लोकार्पण सोहळ्यामध्ये सहभागी होण्याची उत्सुकता सगळ्यांमध्ये आहे, गर्दी होण्याची शक्यता आहे आणि या पार्श्वभूमीवर एटीएसनं मात्र मोठी कारवाई केली आहे। अयोध्येतून 3 संशयित व्यक्तींना ताब्यात घेतलंय। प्रसन्नजी, 3 संशयित ज्यांना ताब्यात घेतलंय, नेमका काय हा सगळा प्रकार आहे? काय नेमकी टीप या संदर्भातली होती ज्याच्यामुळे इतकी मोठी कारवाई एटीएसनं केली आहे? उत्तर प्रदेश एटीएसनं ही कारवाई केलेली आहे आणि कालच ही कारवाई, काल संध्याकाळी उशिरा ही कारवाई झालेली आणि त्याची माहिती आपल्यापर्यंत येते। हे 3 संशयित आहेत। अजून त्यांच्याबद्दलची ते कुठल्या संघटनेशी संबंधित आहेत का, त्यांच्याकडे अन्य कुठल्याही प्रकारची घातक सामग्री आढळली आहे का याची माहिती येणं बाकी आहे। मात्र मोठ्या प्रमाणात आता आपल्याला कल्पना आहे की राम मंदिर 22 तारखेचा सोहळा हा प्रचंड महत्त्वाचा सोहळा असणार आहे। केवळ शासकीयच नाही तर जगभरातून आणि भारतभरातून बोलवलेले जवळपास 3000 व्हीव्हीआयपीज असणार आहेत। त्यामुळे अतिशय प्रचंड काळजी घेतली जाते। त्यामुळे कोणत्याही प्रकारची छोटीशी जरी शक्यता असेल, शंका असेल, संशय असेल तर पोलीस ही कारवाई करून ताब्यात घेतात। सध्या तरी त्यांची चौकशी सुरू आहे। मात्र प्रत्यक्ष दहशतवादी कुठल्या संघटनेशी त्यांची लिंक आहे का आणि कोणती सामग्री सापडली का हे उत्तर प्रदेश पोलीस चेक करतायत। सध्या नाईट विजन असेल, नाईट विजन व्हेकल्स असतील किंवा ड्रोन्स असतील, सीसीटीव्ही असतील, याच्याद्वारे या सगळ्यावरती खबरदारी ठेवण्यात येते। जी, प्रसन्नजी, धन्यवाद, तुम्ही सविस्तर या संदर्भातली माहिती दिलीत यासाठी।